बॅग तयार करण्यासाठी आपण 2 प्रिंटेड आणि 2 प्लेन पीस तयार करून घेतलेले आहेत नॉनवूनला जोडून। या प्रिंटेड पीसची रुंदी 9 इंच आणि लांबी 15 इंच आहे। प्लेन पीसची रुंदी 6 इंच आणि लांबी 15 इंच घेतलेली आहे दोन्ही। प्रथम आपण बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी रुंदी 4 इंच आणि लांबी 20 इंच घेतलेली आहे। दोन्ही बाजूंना आपण एकदा फोल्ड करून पुन्हा एकदा फोल्ड करून या बंदांवर दोन्ही बाजूंनी शिलाई करून हे दोन्ही बंद तयार करून घेऊया। बंद तयार करून झाल्यानंतर आता आपण एक प्रिंटेड पीस घेऊन त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे। मध्यावरती खूण करून घेऊया। खूण केल्यानंतर या खुणेपासून दोन्ही बाजूंना आपण 3-3 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि हा बंद आपण आता खूण केलेल्या भागाच्या बाजूने जोडून घेऊया। दोन्ही भागांना आपण हे बंद जोडून घेतलेले आहेत। आता आपण हे 2 प्लेन पीस घेऊन दोन्ही बाजूंना शिलाई करून घ्यायची आहे। आता हे दोन्ही भाग आपले जोडून झालेले आहेत। आता आपण हा दुसरा प्रिंटेड पीस घेऊन एका बाजूच्या प्लेन पीसला शिलाई करून घेऊया। आता हा भाग शिवून झाल्यानंतर आता आपण शिलाई केलेले जे तिन्ही भाग आहेत त्यावरती आता आपण दाबटीप घालून घ्यायची आहे। आता या जोडलेल्या भागावरती आपण दाबटीप घालून घेतलेले आहे आणि आता आपण 2 इंच रुंदीची एक पट्टी घेतलेली आहे ती आपण आता याला जोडून घेऊया। साइडच्या दोन्ही बाजूंना आपण थोडा भाग शिवायचा ठेवायचा आहे। आता ही पट्टी जोडून घेतल्यानंतर जास्तीची लांब पट्टी आपण कट करून घेऊया। थोडी लांब ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूंचा भाग आपण साइडचा शिवायचा ठेवलेला आहे। आता हा प्रिंटेड पीस उचलून आपण दुसऱ्या बाजूच्या प्लेन पीसवरती जोडून शिलाई करून घ्यायची आहे। आता हा भाग शिवून घेतल्यानंतर आपण यावरती मशीनमध्ये असं सावकाश यावरती एक दाबटीप घालून घ्यायची आहे। आता या भागावरती दाबटीप घालून घेतलेले आहे। आता आपण बॉटम तयार करून घेऊया। त्यासाठी हा प्लेन पीसचा जो पार्ट आहे तो असा आपण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि याला आपण पिनअप करून घेऊया। आता हा दोन्ही बाजूंचा भाग आपण आतमध्ये पिनअप करून घेऊया आणि खालच्या बाजूला आपण आता हा पूर्ण भाग पकडून यावरती शिलाई करून घेणार आहोत। आता या भागावरती आपण 2दा शिलाई करून घ्यायची आहे। आता हा भाग आपण 2दा शिवून घेतल्यानंतर बॅग आपण सुलट करून घ्यायची आहे। बॅग सुलट केल्यानंतर आता आपण वरचा जो 2 इंच रुंदीची पट्टी जोडली होती ती एका बाजूची जास्तीची आपण कट करून दुसऱ्या भागाच्या पट्टीला जोडून घ्यायची आहे। जेवढी आवश्यक असेल तेवढी जोडायची। पूर्ण हा भाग आपण आता जोडून घेऊन ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून बंद बाहेरच्या बाजूला ठेवून दाबटीप घालून घ्यायची आहे या पूर्ण भागावरती। आता या भागावरती दाबटीप घालून घेतल्यानंतर आपण आता आतली पट्टी 1 इंच आतमध्ये अशी फोल्ड करून यावरती शिलाई करून घेऊया। आता या आतल्या पट्टीवरती आपली शिलाई करून झालेली आहे आणि आपल्या बॅगची फिनिशिंग खूपच सुंदर आलेली आहे। कमी वेळामध्ये कमी खर्चात सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। आपल्याला आवश्यक असल्यास आपण याचे बंद कमी लांबीचे सुद्धा शिवू शकतो। बॉटम पण खूप सुंदर बॅगच्या आपल्या तयार झालेल्या आहेत। शिवून झाल्यानंतर आपल्या बॅगची वरच्या भागाची रुंदी 13 इंच
उंची 11 इंच आणि बॅगचे बॉटम 5 इंच रुंदीचे तयार झालेले आहेत। 2 रंगांमध्ये आकर्षक अशी आपली ही बॅग तयार आहे, सुंदर अशा फिनिशिंगसह। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।